तडजोड. सकाळपासूनच विनायकरावांच्या चेहऱ्यावर वेगळाच उजळपणा होता. आज त्यांच्या घरात आनंदाची चाहूल लागली होती. त्यांच्या एकुलत्या एक लेकीसाठी, सायलीसाठी पाहुणे येणार होते. कालपासूनच घर स्वच्छतेने झळकत होतं. अंगण झाडून रांगोळी काढली होती. देवघरात सुगंधी अगरबत्ती पेटवली होती. सुनंदाने स्वयंपाकघरात खास फराळाची तयारी करून ठेवली होती. ताजी फळं, उत्तम मिठाई, सर्व काही नीट मांडून ठेवलेलं होतं. सायली, विनायकरावांचा अभिमान. दिसायला देखणी, पण त्याहूनही सुंदर तिचं विचारांचं विश्व. इंजिनिअरिंग पूर्ण करून ती एका नामांकित बँकेत नोकरी करत होती. आत्मविश्वास तिच्या डोळ्यांतून झळकत होता. पण आज मात्र त्या डोळ्यांत थोडीशी अस्वस्थता होती, अज्ञात भविष्याची. विनायकराव सरकारी नोकरीत होते, तर सुनंदा सरकारी शाळेत शिक्षिका. दोघांच्याही मनात एकच इच्छा, आपल्या लेकीचं आयुष्य सुरक्षित, सन्मानाचं आणि आनंदी असावं. स्थळही तसं चांगलं होतं. मुलगा अद्वैत रेल्वेमध्ये इंजिनियर, पगार चांगला, कुटुंब सुशिक्षित, मध्यस्थही विश्वासाचा दूरचा नातेवाईक. पाहुण्यांच्या स्वागतासाठी विनायकरावांनी बहिणीला आणि मेहुण्यांनाही बोलावून घेतलं होतं. घरात एक वेगळीच गडबड आणि उत्साह होता. ठरलेल्या वेळेस गाडी घरासमोर येऊन थांबली. विनायकराव पुढे झाले. हसतमुखाने स्वागत केलं. दिवाणखान्यात सर्वजण स्थिरावले. अद्वैत साधा, सडपातळ, स्मार्ट दिसणारा तरुण होता. त्याच्या चेहऱ्यावर सौम्य शांतता होती, जणू तो स्वतःमध्येच रमलेला. अद्वैतचे वडील बँकेत मॅनेजर होते. बोलके, आत्मविश्वासी. त्यांनी आपल्या मुलांचं बालपण, शिक्षण, संघर्ष, यश सगळं अभिमानाने सांगितलं. त्यांच्या शब्दांतून कुटुंबाविषयीचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. सायली आत आली तेव्हा क्षणभर सगळ्यांची नजर तिच्यावर स्थिरावली. अद्वैतच्या आईने आणि वहिनीने प्रेमाने तिच्याशी संवाद साधला. बोलण्यात गोडवा होता, पण प्रश्न वारंवार स्वयंपाक आणि घरकाम भोवतीच फिरत होते. थोड्या वेळाने अद्वैतच्या आईने सुचवलं, सायली आणि अद्वैतने एकांतात बोलावं, म्हणजे दोघांना एकमेकांना समजून घेता येईल. सुनंदाने हसत दोघांना बाजूच्या खोलीत नेलं. त्या खोलीत शांतता होती. सुरुवातीला औपचारिक बोलणं झालं. नोकरी, आवडीनिवडी. हळूहळू संवाद खोलात गेला. सायलीने मोकळेपणाने सांगितलं, मला फिरायला, डान्स करायला, लोकांमध्ये राहायला आवडतं. आयुष्य रंगीत असावं असं मला वाटतं. अद्वैत थोडा थांबून म्हणाला, मला शांतता आवडते. पुस्तके, एकांत. फार गडबड मला नको असते. दोघेही प्रामाणिक होते, पण त्या प्रामाणिकपणातच दरी स्पष्ट दिसत होती. सायलीला जाणवलं, हा माणूस वाईट नाही, पण आपल्यासारखा नक्कीच नाही. पाहुणे गेल्यावर घरात चर्चा सुरू झाली. सर्वांना स्थळ पसंत होतं, पण सायली मात्र गप्प होती. शेवटी तिने आईजवळ मन मोकळं केलं. आई, आमचे विचार जुळत नाहीत. त्यांना सून नोकरी करणारी नकोय, फक्त स्वयंपाक, घरकाम हेच महत्त्वाचं वाटतंय. सुनंदा गप्प राहिली. आईचं मन फाटत होतं. लेक आणि समाज यांच्यात अडकलेलं. 3 दिवस झाले, पण फोन आला नाही. घरात एक अनामिक तणाव पसरला. विनायकरावांच्या मनात भीती. नकार आला तर लेकीचं मन दुखेल का? आत्याने समजावलं, लग्नात तडजोड करावीच लागते. पण सायली ठामपणे म्हणाली, आत्या, हे 21वं शतक आहे. तडजोड फक्त बाईनेच का करायची? जर त्यांना फक्त स्वयंपाक करणारी बाई हवी असेल तर त्यांनी नोकर ठेवावा. त्या शब्दांत राग नव्हता, होता आत्मसन्मान. शेवटी अद्वैतच्या वडिलांचा फोन आला. आवाज सभ्य होता, पण शब्द बोचरे. सायली आम्हाला आवडली आहे, पण विचार जुळत नाहीत. तरीही ती ॲडजस्टमेंट करायला तयार असेल तर आम्ही तयार आहोत. विनायकराव गोंधळले. स्थळ चांगलं होतं, पण लेकीचं मन. जेवताना त्यांनी सायलीला सगळं सांगितलं. म्हणाले, बाळा, निर्णय तुझाच. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सायली शांत झाली. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, जर त्यांना खरंच मी आवडले असते तर अद्वैतने स्वतः फोन का केला नाही? ती काहीच न बोलता उठली आणि आपल्या खोलीत गेली. दरवाजा हळूच बंद झाला. विनायकराव तिथेच बसून राहिले. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. दुःखाचं नाही, तर आपल्या लेकीच्या ताकदीचं. कारण त्यांना कळून चुकलं होतं. कधीकधी लग्न मोडणं वेदनादायक असतं, पण स्वतःला मोडणं त्याहूनही अधिक. सायली खोलीत आली आणि दार अलगद बंद केलं. खोलीत शांतता होती, पण तिच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. खिडकीजवळ उभी राहून तिने बाहेर पाहिलं. संध्याकाळचा सूर्य हळूहळू मावळत होता. आकाशातले रंग बदलत होते.
जणू तिच्याच मनस्थितीचं प्रतिबिंब. मी इतकी चुकीची आहे का? हा प्रश्न तिच्या मनात वारंवार घोळत होता. तिला आठवलं, लहानपणापासून आईवडिलांनी तिला शिकवलं होतं की स्वतःच्या पायावर उभं राहा, निर्णय घ्यायला शिका. आज तोच क्षण होता. सायलीने कपाटातून आपली जुनी डायरी काढली. कॉलेजच्या दिवसांत ती रोज लिहायची. एका पानावर तिचीच ओळ दिसली, मला असं आयुष्य हवंय जिथे मला माझं अस्तित्व सिद्ध करावं लागणार नाही. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. तिला अद्वैत आठवला. तो वाईट नव्हता, शांत, सभ्य, प्रामाणिक. पण त्याच्या शांततेत सायलीला स्वतःचा आवाज हरवलेला वाटत होता. आणि त्याहून जास्त खटकत होतं त्याच्या घरच्यांची अपेक्षा. मी नोकरी सोडणार का? माझ्या आवडी, स्वप्न, स्वातंत्र्य सगळं बाजूला ठेवणार का? तिच्या मनात उत्तर स्पष्ट होतं, नाही. सायली हळूच बाहेर आली. स्वयंपाकघरात सुनंदा भांडी आवरत होत्या. आईच्या पाठीकडे पाहताच सायलीच्या मनात दाटून आलेली भावना आवरली नाही. आई, त्या हाकेतच बरंच काही होतं. सुनंदाने वळून पाहिलं. काय झालं बाळा? सायली थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, आई, मी हे लग्न करू शकत नाही. सुनंदा क्षणभर थांबल्या. हातातली वाटी खाली ठेवली. त्यांनी सायलीकडे पाहिलं. भीतीने नाही, तर समजून घेण्याने. कारण? त्यांनी शांतपणे विचारलं. कारण तिथे मला म्हणून जगता येणार नाही. रोज काहीतरी सिद्ध करत राहावं लागेल. नोकरी, आवड, सगळं सोडण्याची अपेक्षा आहे. आणि आई, जिथे मुलगा स्वतः पुढाकार घेत नाही, तिथे आयुष्यभर मला पुढेच जायचं लागेल. सायलीचा आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. सुनंदाने सायलीचा हात धरला आणि दोघी विनायकरावांकडे गेल्या. ते वर्तमानपत्र हातात धरून बसले होते, पण अक्षरं वाचत नव्हते. मन लेकीकडेच होतं. सायली त्यांच्यासमोर बसली. बाबा, मला माफ करा, पण मला हे स्थळ नको आहे. क्षणभर शांतता पसरली. विनायकरावांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. सायलीकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांत दुःख होतं, पण त्याहून जास्त अभिमान. तुझा निर्णय विचार करून घेतलास ना? त्यांनी विचारलं. हो बाबा, फार विचार करून. विनायकराव हळूच हसले. मग यात माफी मागायची काय गरज आहे? लग्न तुझं आहे, आयुष्य तुझं आहे. आम्ही फक्त सोबत आहोत. सायलीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, पण ते हलकेपणाचे होते. दुसऱ्या दिवशी विनायकरावांनी अद्वैतच्या वडिलांना फोन केला. आम्ही सायलीशी बोललो. ती ॲडजस्टमेंटसाठी नाही, तर समानतेसाठी लग्न करू इच्छिते. त्यामुळे आम्ही हे स्थळ पुढे नेत नाही. फोनच्या दुसऱ्या टोकाला क्षणभर शांतता होती. मग औपचारिक शब्द आले. ठीक आहे. फोन ठेवला गेला. सायली बाल्कनीत उभी होती. सकाळचा सूर्य पुन्हा उगवत होता, नव्या आशेचा. सुनंदा तिच्या शेजारी उभी राहिली. काही वाटतंय का? त्यांनी विचारलं. सायली हसली. नाही आई, उलट हलकं वाटतंय. जणू मी स्वतःला वाचवलं. विनायकराव दूर उभे राहून दोघींना पाहत होते. त्यांच्या मनात एक विचार. आपली लेक हरली नाही, ती जिंकली आहे. सायलीसाठी हा नकार शेवट नव्हता, तर सुरुवात होती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याची. कारण तडजोड तेव्हाच सुंदर असते, जेव्हा ती स्वतःशी गद्दारी करून केली जात नाही. लग्नासारख्या पवित्र बंधनात तडजोड ही दोन्ही बाजूंनी असावी लागते. केवळ समाज किंवा सुरक्षित भविष्यासाठी स्वतःचे अस्तित्व आणि स्वाभिमान गहाण ठेवून केलेली तडजोड भविष्यात मानसिक ओझे बनू शकते. स्वतःच्या स्वप्नांशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहणे हाच खऱ्या अर्थाने स्वतःचा विजय असतो. संदेश: कधीही स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून तडजोड करू नका, कारण स्वतःला हरवून मिळवलेले नाते कधीच सुख देऊ शकत नाही. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.